एकदा सांगते, अटल सेतू एंट्री पॉइंटहून आमचे प्रतिनिधी अजित मांढरे देखील जोडले गेलेले आहेत। नवी मुंबई विमानतळ परिसरातून उदय जाधव आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत आणि उलवे या भागातून आमचे प्रतिनिधी तुषार उपनवर देखील आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। सगळ्यात आधी तुषार, तुमच्याकडे येते। उलवे या ठिकाणी या परिसरात मोठी वसाहत निर्माण झालेली आहे आणि उलवेकरांना देखील या ब्रिजचा सगळ्यात मोठा फायदा होणार आहे। आपण जर प्रोजेक्ट पाहिला असेल तर शिवडी नावाशिवा जो अटल सेतू तयार झालेला आहे, या अटल सेतूचा प्रामुख्याने उरण असेल, उलवे असेल, या नागरिकांना खूप मोठा फायदा होणार आहे। खूप फायदा म्हणजे त्यांच्या आयुष्यामधला हा खूप आनंदाचा क्षण असणार आहे, कारण की हा ब्रिज व्हावा यासाठी गेल्या अनेक दिवसांपासून ते वाट पाहत होते। आज त्या ब्रिजचं काम देखील पूर्ण झालेलं आहे आणि या ब्रिजच्या उद्घाटनासाठी देशाचे माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी येतात। त्यामुळे त्यांच्या आयुष्यातला हा खूप आनंदाचा दिवस आहे। त्यांचा लढा या ब्रिजसाठी गेल्या अनेक दिवसांपासून सुरू होता। मी जास्त बोलत नाही, थेट त्यांच्याशी संवाद साधतोय, त्यांची प्रतिक्रिया घेतोय। काय सांगाल, शिवडी नावाशिवाय ब्रिजच्या उद्घाटनासाठी मोदी येत आहेत, कसं तुम्ही स्वागत करणार आहात? आम्ही माननीय देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी हे जे आज अटल सेतूचे लोकार्पणासाठी येत आहेत, त्यांचं आम्ही खूप जल्लोषात स्वागत करणार आहोत। की आम्हाला आता आमचा दोन तीन तासाचा जो मुंबईला जाण्याचा प्रवास आहे तो अवघ्या 20 मिनिटांमध्ये होणार आहे। त्याच्यामुळे आमच्या इकडची पनवेल उरणची जनता त्यांचं खूप जल्लोषात स्वागत करेल। प्रत्येक गावातील सर्व गावाचे गावं रस्त्याला येऊन थांबलेले आहेत की आपल्या जे माननीय पंतप्रधान आहेत त्यांचं स्वागत करण्यासाठी खूप लोकांची प्रतीक्षा होती की ब्रिज व्हावा आणि तो आज झालेला आहे। त्याचबरोबर आमची जी सकल हिंदू समाजाची जी आमची 500 वर्षाची जी आमची प्रतीक्षा होती की आमचं राम मंदिर व्हावं, ते सुद्धा मोदी साहेबांच्या मुळे झालेलं आहे आणि त्याचा आम्हाला खूप अभिमान आहे की आमची एवढं मोठं आमचं मोदी साहेबांनी। काय सांगाल तुम्ही, मोदी आता थोड्याच वेळात मोदी सरकार 100 वर्ष मोदी सरकार 500 वर्ष इंतजार केला मी टायमिंग मंदिरासाठी वाट बघितली रामाच्या मंदिराची, तो आमचं स्वप्न साकार झालेला आहे। त्याच्यामुळे हॅपी बार मोदी सरकार 100 पार 400 पार। काय ज्येष्ठ नागरिक सर, तुम्ही कशा प्रकारे स्वागत करणार आहात? थोड्याच वेळात मोदी दाखल होत आहेत। मोदी साहेबांचे जे निर्णय आहेत ते अतिशय म्हणजे यंग पिढीला, यंग जनरेशनला सुद्धा पटण्यायोग्य आहेत आणि ते जे निर्णय घेतात ते एकदम जनतेला भावतात आणि त्यांच्यामुळे मोदी साहेबांना एवढा जनतेचा जीव आहे म्हणजे सगळ्यांचा, आणि त्यांनी जो आमच्यासाठी मार्ग तयार केला, सर्वांनी फुलं उधळणार आहोत। आपण या ठिकाणी पाहिलं असेल तर काही ज्येष्ठ नागरिक देखील आहेत, ज्या गेली अनेक वर्ष इथले स्थानिक नागरिक आहेत। आपण त्यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करणार आहोत। आजी, काय सांगाल, पंतप्रधान नरेंद्र मोदी येत आहेत, कसं तुम्ही स्वागत कराल? तर आपण या ठिकाणी पाहिलं असेल तर आता आजी स्वतः हातामध्ये फुलं घेऊन या ठिकाणी आलेले आहेत। त्यांच्या स्वागताची संपूर्ण तयारी झालेली आहे। माझ्या मागच्या बाजूला जर तुम्ही पाहत असाल तर ढोल ताशे देखील या ठिकाणी सज्ज आहेत। जेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कॉन्वॉय या दिशेने एअरपोर्टच्या दिशेने पुढे जाईल तेव्हा हे ढोल ताशांच्या गजरात देखील त्यांचं स्वागत केले जाणार आहे। त्यामुळे प्रोजेक्ट आपण जर पाहिलं असेल तर स्थानिक सगळे नागरिक असतील, त्याचप्रमाणे सर्व ढोल ताशे पथक असतील, हे मोदींच्या स्वागतासाठी सज्ज झाल्याचं पाहायला मिळतंय आणि थोड्याच वेळात पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्याला या नवी मुंबई परिसरात दाखल होताना पाहायला मिळणार आहेत। हे जे ढोल ताशे आहेत, आपण त्यांच्याशी देखील संवाद साधण्याचा प्रयत्न करणार आहोत, त्यांच्याशी बोलणार आहोत। काय सांगाल तुम्ही, ढोल ताशांच्या गजरात कसं स्वागत करणार आहात? आपण या ठिकाणी